प्रवासामध्ये जाताना 2 ते 3 दिवस सहज टिकणारा हा पदार्थ आज आपण तयार करणार आहोत। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि एकदम चमचमीत अशी ही तयार होते। 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात आधी 1 वाटी चना डाळ आपण 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवली होती। लगेचच एका मिक्सर जार मध्ये आपण ही भिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि एकदम दरदरीत असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय। डाळ वाटत असताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। तुम्ही पाहू शकता एकदम दरदरीत अशी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे। वाटून घेतलेली डाळ साइडला करून घ्यायची आहे। लगेचच एका मिक्सर जार मध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला याचा एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे। ठेचा तयार झालेला आहे। लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊया। एकीकडे आपण कढई गरम करायला ठेवली होती। यामध्ये आपल्याला 3 चमचा तेल घालून घ्यायचंय। या रेसिपीसाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागतं। तेल व्यवस्थित गरम करून घेऊया। यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आपल्याला। मोहरी एकदम व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे। लगेचच यामध्ये जिरा घालून घेऊया। जिरा व्यवस्थित तडतडला की आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं की लगेचच यामध्ये आपण वाटून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला डाळ ही एकदम ओलसर आणि एकमेकांना चिटकलेली दिसते। जसजशी आपली ही डाळ व्यवस्थित परतली जाते तसतशी एकदम सुटसुटीत अशी आपली ही डाळ तयार होते। मध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे आपण हे तयार केलेला पदार्थ 2 ते 3 दिवस एकदम आरामात राहतो, अजिबात खराब होत नाही। सुरुवातीपासून आतापर्यंत 3 ते 4 मिनिटांसाठी एकदम मंद गॅसवरती हलवत आपण हे जी डाळ आहे एकसारखी परतवून घेतलेली आहे। लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। पुन्हा आपल्याला 5 मिनिटांसाठी ही डाळ एकसारखी हलवत एकदम छान अशी परतवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आता ही आपली डाळ एकदम सुटसुटीत व्हायला लागलेली आहे। डाळ वाटत असताना आपण यामध्ये काही डाळ अशा अखंड ठेवलेल्या आहेत, त्या दाताखाली एकदम छान लागतात। व्यवस्थित परतवून झालं की तुम्ही पाहू शकताय एकदम सुटसुटीत अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी एकदम लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। एकदम झटपट तयार होणारी आणि मोजक्या 2 ते 3 साहित्य वापरून ही भाजी आपली तयार झालेली आहे। अजिबात उशीर लागलेला नाहीये। तुम्ही पाहू शकता मध्ये आपण 1 मिनिटासाठी ही झाकून याला वाफवून घ्यायचंय। सुरुवातीला एकदम ओलसर असलेली ही जी डाळ आहे ती आता एकदम छान अशी शिजली गेलेली आहे आणि एकदम सुटसुटीत अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। तयार भाजीवर एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून आपण यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। लगेचच आपण ही सर्व करूया। तुम्ही कुठे प्रवासासाठी जात असाल 2 ते 3 दिवस ही भाजी एकदम छान टिकते। आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नव्हता, त्यामुळे ही भाजी अजिबात खराब होत नाही। तुम्ही ही चपाती, पुरी आणि खाकऱ्यासोबत एन्जॉय करू शकता। एकदम झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।